यानंतर मात्र शेतकऱ्याला काय करावं सुचत नाही. हे असं महागाईचं भूत शेतकऱ्याच्या हाती डोक्यावर बसून राहिलंय. काय करायचं शेतकऱ्याने? तुम्हाला दीक्षा देणार होता मृत्युंजय मंत्राची. महागाईच्या भूतानंतर शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसतं हे कर्जाचं उत्पादन खर्चही वसूल न होता पुढच्या भांडवलासाठी शेतकऱ्याने काय करावं? शेतकऱ्याला सावकाराचेच काय करावे लागतील ना. त्याचा भरमसाठ व्याज शेतकऱ्याला अगदी खोचून टाकतो, अगदी घेऊन घेतो. तू आता शांत पडून राहा, तुला काही होणार नाही. माझा आत्मा तुझ्या, तुझा आत्मा बाई.
लागेल बाबा लागेल बाबा मालक मालक सिगरेट मालक सिगरेट मालक बम बम बोले उठेगा धड़ से कटेगा कहाँ पे जीतेगा कहाँ पे बचेगा गिरेगा गिरा तो चिरेगा छिपा तो मिलेगा मिला तो मारेगा आणि मग आमच्या सरकारला राग येते आमचं कृपया दयाळू शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येतं कमिटी तयार करतं त्या कमिटीला आदेश देतो मग ती कमिटी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची त्यांच्या समस्यांची करते आणि कोणतेच निष्कर्ष काढते की शेतकऱ्यांपर्यंत आपली मदत पोहोचतच नाहीये आपल्याला मग आमचं सरकार त्यांच्यासाठी मदत निधी पाठवून देतं त्यांना अनुदान देतं पण सरकारचं अनुदान शेतकऱ्यांपर्यंत मग आपल्या नसताना सुटलेला भ्रष्टाचार सरकारची मदत करोनाची मदत हा त्याच्यापर्यंत रुपयाच नेऊन पोहोचत त्यावेळेस त्याचे सगळे मार्ग बंद होतात आजोळा सैरा बैरा भारा पिसाट वाणी मळभी तुभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुखाने हळती माया लोहाच्या खोल तळाशी कसरली छाया निशब्द तरंग उठते अंधार चांदणे हाने आकार मूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीच खेळ चाले रात्रीच खेळ चाले रात्रीच खेळ रात्रीच खेळ चाले आजोळा सैरा बैरा भारा पिसाट वाणी मळभी तुभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुखाने हलते भक्ताले विणती माय लोहाच्या खोल तळाशी हॅलो जो माझ्याकडून लिंबू घेणार तो बच्चेचा वर्गावर क्लिअर होणार लिंबू कोणाला पाहिजे त्यांनी सुटल्यावर 500 रुपये घेऊन यायचे ड्रेफरीचा खर्च सुटला पाहिजे ना बरं आणि मित्र पण मंत्र टाकणारे सगळे बरोबर क्लिअर होणारे त्यामुळे टेन्शन कोणी घ्यायचं नाही सेकंड इयर राहिला विषय तुमचा आता तुमच्यातले काही पट्टे कट होणार माझं लिंबू घेतल्यानंतर रिव्हॉल्युशनने तुम्ही परत येणार त्यामुळं घाबरायचं कारण नाही उरला सरांचा विषय स्पोर्ट कमिटी एकदम धडाकेबाज उरला मॅनेजमेंटचा प्रश्न तुम्हाला काय लेवल लागली ना ती घ्या मी तुमच्या मागे अडचण आपल्यावर कायम लिंबू टाकणारे आपले घरवाल्याचं
तोपर्यंत मार्केटिंगला कोणताही धोका नाही. राहिला प्रश्न आपल्याला आवडीच्या मॅडमचा ते बोलायचं जरा माझ्या जेव्हा झाले कारण मी लायब्ररीत कधी गेलोच नाही. राहिला प्रश्न आता आपल्या जाधव सरांचा. जाधव सर लेक्चर घेणार, पोरं प्रेझेंटी लावणार, पोरं प्रेझेंटी लावणार, पोरांनो टेन्शन नका घेऊ, मिळला भूल मार्क भेटणार. राहिला प्रश्न आपल्या कोणता फॉर्म सर, कोणता फॉर्म विचारलो मी, आमची पोरं विचारली होती कोणता फॉर्म. तर फॉर्म वाईज सरांनी मला हाकलून दिलं. मी गेलो वाघ सरांक भांडणं त्यांची झाली. मी फक्त लिंबू घेतलं, लिंबू पराडलो, लिंबू घेतलं पराडे सरांक गेलो, लिंबू टाकवलं, सरांनी फॉर्म घेतलं ना पराडलो. त्यामुळं लिंबू जे जगा असणार तो वळखेळ होणार, त्याला कोणतंही टेन्शन नसणार. जर कोणाला लिंबू पाहिजे नसेल तर कार्यक्रम संपल्यानंतर माझ्याकडे यायचे. लिंबू मात्र 500 रुपयाला मिळेल. कारण प्रश्न एवढी जाईल. हा माझा मित्र मंद दिसतोय पण मंत्र असे काही मारतोय, तर सुद्धा असे मंत्र मारू शकत नाही. राहिला आपला डीजे ऑपरेटर बचावाय. बचावायनी जी काय मेहनत घेतली, आम्हाला डायलॉग दिले, त्या डायलॉग बद्दल बचावायला हे लिंबू. मित्रांनो काही प्रॉब्लेम आले सरांना भेटा, मला भेटा. लायब्ररीत फक्त पुस्तकांचे प्रश्न सुटतात, पण खडमाळे सर आणि भुजबळ सरांकडे सगळे प्रश्न सुटणार. राहिला प्रश्न बाटलीचा. आता या बाटलीचं करायचं काय. जोरी सरांक मी बाटली नेणार कारण तू माणूस त्याचा इथं कोणी चुकून राहिला असेल तर नंतर माझ्याकडे या, बाकीची लिंब गाड्यातून काढून नंतर देऊन टाकेन. मित्रांनो येतो, वेळ घेतला त्याबद्दल मी माफी काय मागणार नाही, पण लिंबू देईन. येतो मित्रांनो येतो. कोर्ट मध्ये मात्र मी भोंदगिरी केलेली आहे, त्यामुळे विजेते मात्र थर्ड इयरच होणार. थँक्यू. लाव रे पाशा बा. खतरनाक बार कोणी बाबा फार खतरनाक. लय खतरनाक बार नादच. डेडबॉडी घेऊन गेला.
गेले श्रीभून आता आहे काय दिसलंच नाही ते बॉडीचं भूत बाबाची ढेर वाढली बाबाची ढेर वाढली कोण खेळणार कुस्ती कोण खेळणार तुम्ही कोण खेळणार एक काही नाही राजा पठ्या पुढे माझ्या एक काही नाही कोण खेळणार कोण नाही खेळणार ओके एकाची देखील जाणत नाही आपल्या पुढे लढायची चला बजाव रे याकराटच भूत आहे ते शेतकरी तो आणि या सगळ्या पिकांवर मात करत आपला शेतकरी जगलास तर त्याला एका भीषण वास्तवाची जाणीव होते. विहिरीतली पाणी असते, खतांच्या औषधाची किंमत वाढते, सरकार शिलाई करते. आमचा समाज दुष्काळी करतो आणि एवढे पॅन कार्ड वाट पाहत असतो. आणि सरते शेवटी मान्सूनही त्याला हुलकावून देतो आणि शेतकऱ्याची अवस्था मध्यंतरीचा सूर्य मावळती आला पाण्यासाठी काही दिशा ओलांडूनच आल्या संपून गेल्या सगळ्या वाटा ठगून माझा टेकला माझा तुला कशाचीच नाही परवा सकाळ संध्याकाळ प्रांत वेगळी जाणार सगळीकडे गळत दुष्काळाची साय थांबव सारी कंबरडे मोडले प्यायचे 2 गोट मिळणार गावातील आठ कोरडे झाले घरट्यातील पक्षी दूर दूर गेले तोंडातून पडणारे आता फुलू दे शेतीमुळे आपलं शेवटी तरी आपण पहिले मारलं काल सेकंड इयर आज फर्स्ट इयर हा तर मम्मी खालचं कुठे गेलं का हा ना खालपर्यंत गुंडा पॅन्ट जाऊ दे पट्टी झाडांना कोणती चिंता होणार नाही याची दक्षता घ्यायची झाडं मोडणार नाही याची दक्षता घ्या गाडी करा पुढे लक्ष राहू द्या काशी सरांची गाडी देखील मोडणार नाही याची दक्षता घ्या
झाले का? मेरे नहीं हो सकते तो क्या हुआ, मरने के बाद तो तुम मेरे हो। सर जो उठेगा धड़ से कटेगा, कहाँ पे छिपेगा कहाँ पे बचेगा।
त्याच ठिकाणी सेटल हो. हॅलो मित्रांनो, हे जगा बघा मला कोणची आठवण आली माहिती का? हे जगा बघा मला शिंदे सरांची आठवण आली. आपले शिंदे सर मला इकडे मागायचे दिसलेच नाही, पण शिंदे सरांमध्ये असे काय गुण आहेत ते तुम्हाला टेबल टेनिसला या, मग मी स्वतः दाखवणार. थँक्यू सर. मला